नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एस टी बसस्थानकात एक गंभीर दुर्घटना घडली आहे। बसस्थानकावरील स्लॅबचा सिमेंटचा काही भाग अचानक कोसळल्याने कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या शशिकांत गायकवाड हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी विद्यार्थिनीला तात्काळ पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी तिच्या डोक्यावर 4 टाके घातल्याची माहिती समोर येते आहे। सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख, शिक्षक घटनास्थळी पोहोचले। तसेच निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्कर बनकर, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, गणेश टेरे, चिंधू काळे, कोकणगावचे सरपंच भारत मोरे, बाळासाहेब पठाडे हे घटनास्थळी पोहोचले। नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। संभाव्य धोका लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून धोकादायक स्लॅबचा उर्वरित भाग तातडीने हटवला, जेणेकरून पुढील कोणतीही दुर्घटना टाळता येईल। त्यानंतर एस टी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कल्याणी ढगे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी विद्यार्थिनीची आणि तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली। आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी म्हटलं आहे। या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आणि खरं तर ही प्रशासनाची जबाबदारी होती। पूर्वी अशा इन्सिडेंट घडलेले असताना हे जे काही अतिवृष्टीमुळे जो काही स्लॅब गळती झालेला आहे त्याचं सगळं पडायला सुरुवात झालेली आहे। तर एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी किंवा आगार प्रमुखांनी याच्यात लक्ष घालून हे करायला पाहिजे होतं। हे न केल्यामुळे आमच्या संस्थेची कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी गायकवाड म्हणून कोकणगावची, तिला जास्त मार लागला, तिला 4 टाके पडलेले, ती आत्ता दवाखान्यात आहे आणि ती अजून बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। एवढी मोठी दुर्घटना केवळ अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे। निश्चितच एस टीच्या अधिकाऱ्याचा मी निषेध करतो। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या, स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।